पालिकेतल्या सत्ता वाटपावर फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता. मुंबईत उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित. तर मुंबई ठाणे केडीएमसी मीरा भाईंदर नवी मुंबईत एकत्र निर्णयाची शक्यता. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनातल्या रोखठोकमधनं राजू पाटलांना सवाल. पुण्यात सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे. पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल, विजय शिवतारेंचा दावा. मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरनं परतले. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार. स्थानिक कंपन्यांबरोबरच दावोसमध्ये करार करणं एक क्रूर विनोद. एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यात झालेल्या परकीय उद्योगांबाबत फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल. अमित शहा आणि फडणवीस आज नांदेड दौऱ्यावर. हिंदुती चादर कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असणार. मी माफी मागितलेली नाही, जबाब नोंदवला. मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेखचं विधान. तर भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कारवाई करू, मुंब्रा पोलिसांची नोटीस. सेहर शेख यांचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला. येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य. कुणाच्या म्हणण्यानं महाराष्ट्र हिरवा होणार नाही, जलीलांनी देशातील आणि राज्यातील शांतता बिघडवू नये, गुलाबराव पाटलांची टीका. बिहारी माणूस महाराष्ट्रात येऊन पोट भरतो, पण आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. रोजगाराच्या मुद्द्यावरनं मंत्री गुलाबराव पाटलांनी मराठी तरुणांना सुनावलं. इतक्या वर्षांपासून मराठी माणसाच्या जीवावर निवडून येत आहे. सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका. मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. तुझ्या स्टॉलची गाडी तोडून फोडून टाकू म्हणणाऱ्या मनपा अधिकाऱ्याला डोंबिवलीतील मराठी तरुणी नडली. महाराष्ट्र आमचा, पहिला हक्क आमचा, एकता सावंत हिनं सुनावलं. मुंबईच्या नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यातच होणार. भाजप आणि शिंदेंकडून अद्याप नगरसेवकांची गट नोंदणी नसल्यामुळे निर्णय लांबणीवर. महायुतीचा जिल्हा परिषद निवडणुकीत देखील बिनविरोध पॅटर्न जोरात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 5 तर कणकवली आणि वैभववाडी तालुका पंचायत समितीत 6 उमेदवार बिनविरोध विजयी. मुंबईतल्या मालाड रेल्वे स्थानकावरती महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या. आरोपीला अटक. तर मालाड स्थानकावर काही कारणावरून आधी वाद झाला, नंतर आरोपीनं प्राध्यापकावर चाकूनं वार करून पळ काढला. नवी मुंबई पालिका आयुक्तांची 3 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बांधकाम थांबवण्याचे निर्देश. मुंबई शहर पूर्व उपनगरामध्ये 12 दिवस 10% पाणी कपात. मंगळवारपासून पिसेतील न्यूमॅटिक गेट सिस्टमचं काम होणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी 12 तास रेल्वे वाहतूक बंद ठेवणार. मध्य रेल्वे सुधारित प्रस्ताव आणणार. कमीत कमी लोकल ट्रेन रद्द करण्याचं नियोजन. 5 वेळा ट्रॅफिक नियम मोडल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होणार. दुचाकी किंवा 4चाकी वाहन चालवताना काळजी घेणं आवश्यक. भारतावरील 25% टेरिफ मागे घेण्याचे अमेरिकेचे संकेत. भारतानं रशियाकडनं तेल आयात कमी केल्यामुळे अमेरिकेला सकारात्मक निकाल. अमेरिकेच्या अर्थसचिवांचं विधान. हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी. 680हून अधिक रस्ते बंद. मनालीजवळ 100हून अधिक गाड्या बर्फात अडकल्या. जम्मू काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी सुरू. अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती. 3 दिवसात 360हून अधिक कुटुंबांना फटका. 61 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तर 110हून अधिक जण जखमी.